जेवायला बसले तरी त्यांचं नाव घेते, प्रवासाला निघले तरी त्यांचं नाव घेते. पुंडलिक वगैरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम म्हणजे हे जर उत्तर असे माणसं येतात जातात पण स्मरणच शिल्लक राहतात. पण आपल्या गावासाठी आपलं स्मरण शिल्लक राहावं असं काहीतरी करीत जावं. लखपती माणसं 100 एकरचे मालक आहे पण आज घरात कोणीच नाही राहिले. घरातले माणसं निघून गेले आणि आज अशी अवस्था होती. एक दिवस अवस्था येते महाराज, पण त्याला सुंदर उदाहरण आहे. पिसनी माणसाचं संकट राहिलं की माणसाचं आयुष्य बरोबर होते. पण कधी सुद्धा बुद्धीनं दरिद्री माणूस नसावा, बुद्धीनं विचार श्रीमंत माणूस असला तर त्याच्या जीवनाची सुरुवात चांगली, शेवटही खास. नाही तर जन्माला आल्याचे सार्थक विठ्ठलाची देखील. तुम्हाला माहित नसेल तर बरोबर आहे का, देवाची नजर सरळ आहे. देवाची नजर, देव सरळ पाहत आहे. आपण आपली नजर कशी, आपली नजर लागती का देवाची? तुम्हाला काळा टिक्का लावता, देवाची नजर लागू नये का माणसाची? माणसाची कोणत्या आल्या गेल्याची, आजच्या महाराजाची काही सांगते लोक उभे कुठं नाही. एक देणं ठेवा, देवाची नजर सरळ केला बघे माझी हरी. आपल्या जीवनामध्ये वृत्ती निर्मळ होण्यासाठी कीर्तन कशाचे ऐकायचे, प्रवचन कशाचे ऐकायचे, चिंतन कशाला ऐकायचे. आता गावागावात तुमच्याकडे शक्ती नसतं, लक्ष्मण शक्ती असती नाही तुमच्याकडे, आहे नाही का आपल्या पिंपळाला नसती. तुम्ही भारतात नाही, रामायण नसेल 12 महिने कशी सर रामायण निम्मे लक्ष्मण कोमात असते नुसतं काय गावा. महाराज एक देणं ठेवा, काय नशीब आहे आपलं, जन्म मिळाला पुन्हा मिळणार काही. एक देणं ठेवा, एकदा मिळालाय कधीच मिळणार नाही. एकदा मिळालंय ते महाराष्ट्रात शरीर, एकदा मिळालंय ते पिंपळगावात शरीर, आणि एकदा मिळालंय ते भारतात शरीर, आणि परत यायचंच नाही जगात. याचं नाहीच, याला उत्तर आहे येणारच नाही. का? कुणी आलंच नाही. ते पामर जीवन जीवन तिथं नाही यायचं महाराज. आपण आलो ना, जाताना प्रवाशाला जाणार आहे, प्रवासी आहोत. लोक तरी म्हणतात माझं माझं माझं. महाराज रावणाला नाही कळलं नका कळू द्या, दुर्योधनाला नाही कळलं नका कळू द्या, शकुनीला नाही कळलं नाही कळू द्या, हिरण्यकशिपूला नाही कळलं नाही. आपल्याला कळू नाही का संप्रदायामुळे तरी आपल्याला त्यांना नसेल कोणी उपदेश करायला. धृतराष्ट्राला नाही कळलं नाही कळू द्या. एक सांगतो तुम्हाला महाराज, डोळ्याला पट्टी बांधली होती बाईला, आंधळी नव्हती पण पट्टी कशाला बांधली? आणि तिची पहिली चूक तेच झाली, पट्टी जर तिने डोळ्याला बांधली नसती तर तिने नवरा सुंदर आहे का कसा आहे पाहिला असता आणि तिला बाहू कळला असता कसा आहे. एक डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं भावाचे वागणं चालणं बोलणं कळत नव्हतं. धृतराष्ट्राला कळायचं कोण आलंय पावला.
पण धृतराष्ट्राला एकदा व्यास महर्षीनं सांगितलं होतं, दादा ऐक माझं. दादा म्हणजे कोण? व्यास महर्षी त्यांची भाऊ. कसे भाऊ ते ऐक. सत्यवतीचा मुलगा आहे. व्यासानं सांगितलं ऐक माझं, हे बघ तुला लोकांच्या पायावर कळतंय कोण आलंय, पण पायावर कळण्यात मजा नाही, तुला लोकांचं मन कळलं पाहिजे. आंधळ्याला पायाची चाल कळते इथपर्यंत बरोबर आहे, पण मनातली चाल कळली तरच जीवन आहे. विठाला मनातलं कळत नाही तोपर्यंत नाही. त्याला सुंदर अभंग आहे, मनोमार्गी तो त्याची, आणि हरिपाठ स्त्रियाविला तोच त्यांनी. हरिपाठातला एक मोठा अभंग आहे खास. त्याला द्वार कळलंय त्याला जीवन कळलं, ज्याला दार नाही कळलं त्याला जीवन नाही कळणार. त्याला दार कळलं. आता बंडूभाऊच यांना दार कळलं. सज्जनाचं का त्यांना ठिकाण पण कळलं. हे बघा आपली वृत्ती बदलायला, आपलं जीवन बदलायला ठिकाण पण कळलं पाहिजे, दार पण कळलं पाहिजे. सज्जन आई तणावर माती काढणार नाही संगत असावा का, तण काढणार नाही तण काढणार नाही आहे की नाही. तुमच्याकडे रोजगारी पुढे असते का मालकीनी? मालकीन आणि रोजगारनी त्यांना का प्यारलेच झालाय का? पण एखादी रोजगारी जर मालकीनीच्या मागे चालली पुढं, मागच्या काय करते तिला? खडे ज्या ज्या खडे हाणतात त्यांना अटॅक येतो बरं का. आता लईच आग लागली. अरे माणसाला कळतच नाही. अहो तुम्ही त्याचं कल्याण व्हायला चालली एखादी पुढे तर जाऊ दे ना, काय बिघडायला त्याला. आपल्या मस्ती सुद्धा काही लोक आहेत कीर्तनात नाही प्रमाण द्यायचं नाही, चाल द्यायची नाही, काही बोलायचं नुसतं असं उभं राहायचं, असं नुसतं उभं राहायचं असं. आणि कीर्तन झालेलं खाली बसले म्हणायचं दे गाडी पाडता नाही, तू काय पाडायला आणतस. म्हणून काही कीर्तनकार पहिला दिवस घेत नाही. त्यांना विचारलं पहिला दिवस घेत, नको 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 माणसं नाही. आणि पहिला घे काही, मी तर कुठलंही कीर्तन घेतोय, मला ये काही करत नाही. कुठलंही घ्यायचं, सकाळी असो दुपारी असो, पहिला दिवस झाला नाही तर शेवटचा असो. अजून काय व्हायला त्याला कीर्तनच करायचंय ना. त्याचा माल वाईट दिलाय त्याला कवा का होईना. हो तुम्ही बाबर माल ताजा असल्यावर गिराई गेलं नसते, सकाळी बस नाही तर शेवटला बस, त्याला काय लागते गिराई गेलं नसते ना. पण काही लोक असे मला पहिला दिवस नको, तुला का रोग झाला का, पहिला नको शेवटचा नको, काहीतरी विचारतात गावात बोलते किती गाव कस काय, जजमेंट कस काय, मग पुन्हा मग हे तरी नाही कळलं.
खास करीत होतो जरा तुमच्या पुढे घ्या तुमच्या पुढे येणे गिरी बाबा थोडं तुमच्या पुढे घ्या काही नाही असू दे काही नाही आता मस्त तुम्ही त्याला पहिले काळ आणा त्याचा वजनापेक्षा काळ मोठा आहे गणित लईच चालाचा तो लईच खास आहे त्याला तरी हे पिंगळाही म्हणायची गरज आहे त्याला म्हणजे आतच ताल आहे आणि हे बघा तुका म्हणे येते पाहिजे तिची गवळ्याची याला काय उपयोग आहे माणसं इकडे ते मला असे काय झालं आता काही लोकांच्या इथं चार का बघू म्हणते ती मधले तुकडे आणि घ्या 40,000